झालाय तो नंतर आणि या घडीची सगळ्यात मोठी बातमी आता आपण एबीपी माझावर पाहतोय। सतीश भोसले उर्फ खोक्या याला बीडला घेऊन जाणार आहेत असं कळतंय। छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर आता खोक्याला आणण्यात आलेलं आहे। काल प्रयागराज इथं खोक्याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर बीड पोलिसांनी ही आता कारवाई केली आहे। सतीश भोसलेला घेऊन बीड पोलीस हे छत्रपती संभाजीनगर या विमानतळावर आता सकाळी दाखल झालेत। आत्ताची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। छत्रपती संभाजीनगर विमानतळावरील सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड पोलिसांनी आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आणलंय। तर सतीश भोसलेला घेऊन छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर बीड पोलीस दाखल झालेत। परवा प्रयागराजमधून सतीश भोसलेला प्रयागराज पोलिसांनी अटक केली होती आणि काल तिथल्या संपूर्ण न्यायालयीन कारवाईनंतर बीड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि आता आज सकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये बीड पोलिसांनी सतीश भोसलेला आणलेला आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याला आता यानंतर बीडला घेऊन जाणार असल्याची देखील माहिती समोर येतेय। तर आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। सतीश भोसले उर्फ खोक्याला छत्रपती संभाजीनगर विमानतळात दाखल करण्यात आलंय। बीड पोलिसांनी त्याला प्रयागराजमधून आणलंय आणि यानंतर आता बीड पोलीस त्याला बीडला घेऊन जाणार असल्याची माहिती समोर येते। सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन पोलीस छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल झालेत। यानंतर पोलीस त्याला बीडला घेऊन जाणार असल्याची माहिती देखील समोर येते। काल रात्रीच प्रयागराजमधून महाराष्ट्रात त्याला आणण्यात आलं होतं आणि आज सकाळी आता छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याला आणलेलं आहे आणि यानंतर आता बीड पोलीस त्याला बीडला घेऊन जाणार आहेत। त्यामुळे यानंतरची कारवाई कशी होणार याकडे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बीड पोलिसांनी सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून आणलेलं आहे। प्रयागराजमध्ये त्याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर काल बीड पोलिसांनी त्याला महाराष्ट्रात आणलं आणि आज सकाळी छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरून आता बीड पोलीस बीडला रवाना होत आहेत।